फायनली आम्हाला स्पॉट भेटलाय अंघोळ करायचा. मी आता जरा पाणी चेक करतो किती थंड आहे. अरे भाई साहब, पाणी तर बर्फासारखं आहे. ते बोलतात ना, गंगेत येऊन पाप धुता, खरंच पाप धुतल्यासारखंच झालं. एवढं थंड पाणी होतं. जास्त आत जाऊ शकत नाही. जास्त आत गेला तर तुमच्या पापासोबत तुम्ही पण धुतले जाणार. आजचा दिवस तिसरा आमचा आणि आम्ही आता निघालोय गंगोत्रीकडं. इथं आम्ही काल स्टे केलेला. या हॉटेलचं नाव श्री ज्ञानदीप हॉटेल म्हणून होतं. आम्हाला 7 जणांचं रेंट त्यांनी सांगितलेलं 1100. 7 जणात 1100 पडलेलं आणि जेवण डिसेंट होतं, एवढं छान पण नव्हतं आणि रेंज पण म्हणजे एवढी महाग पण नव्हती, मीडियम होती रेंज जेवणाची. 10 रुपयाला रोटी वगैरे होती, पण साईज छोटी होती. बाकी छान होतं. रात्री झोप पण छान आली. आम्हाला टोटल त्यांनी 4-5 बेड दिलेले आणि आता आम्ही निघालोय गंगोत्रीकडे. ही आमची गाडी झाली रेडी, ज्यात आम्ही आलेलो. निघणार जवळजवळ 4 तासाची जर्नी. आता जाऊन कुठेतरी पुढे जाऊन नाश्ता करणार, कारण इथं अजून काय रेडी नाही झालं. हॉटेल झोपलेत सगळे. पुढं बघू. चला मग पुढं भेटूया. हर हर महादेव. आम्ही आलोय, एक स्टॉपला थांबलोय. याचं नाव आहे पायलट बाबा आश्रम. तर इथं खूप छान असं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी बॅक कॅमेराने तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो. हे असं आश्रम आहे पायलट बाबाचं. तुम्ही पाहू शकता की छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती आणि आय थिंक हे रिद्धी सिद्धी देवी आहे. आणि यांचं काय हे जे मंदिराचं जे स्ट्रक्चर दिसते, आय थिंक हे जे नेपाळ साईडला जे चीन नेपाळ टाईप बनवलेलं आहे यांनी, पाहू शकता. खूप छान असं दिसतंय. हे प्रत्येक एक देवांचे प्रतिमा आहेत. इथं कोण कोण येऊन गेले त्यांचे पण फोटो लावले. हे काय आयडिया येत नाही मला हे कोण कोण आहे. संस्था असली बनवलेले. खूप छान असे यांनी हे बनवलंय छोट्या जागेत. खूप होऊ शकता एकदम नेचरच्या आतमध्ये बनवलेलं आहे. हे सगळे महान ऋषी आपले, त्यांची नावं पण आहे. तुम्हाला मी जवळून दाखवतो, प्रयत्न करतो. हे महायोगी पायलट बाबा हेच आहे, यांचाच ते आश्रम आहे. मला दाखवण्याचा प्रयत्न करतो की किती मोठी प्रतिमा आहे, पाहू शकतो. मी गंगोत्रीला आलोय, वरती चढलो. तिकडे वरती एक स्कॅन करायला लागतं. उत्तराखंडचा जो आपण पास काढलाय, ट्रॅव्हलिंग पास, तो स्कॅन करायला लागतो प्रत्येक ठिकाणी. त्रीला काय ट्रेकिंग नाही, सरळ सरळ रस्ता आहे. पहिले इथं येऊन स्नान करणार, गंगा स्नान गंगा मातेचं. त्यानंतर दर्शन करायला जाणार गंगा मातेचं. यमुनोत्रीच्या इथं कसं होतं, खूप ट्रेकिंग होती, 7 किलोमीटरची ट्रेकिंग होती. इथं तसं नाही. इथं वरपर्यंत गाडी येते. काय 500-600 मीटरवरच इथे मंदिर आहे. हे गंगोत्री धाम आहे, तुम्ही पाहू शकता. इथे पूजा आहे. गंगा स्नान किधर है? नीचे जाना, चप्पल उधर ही निकालना, जा सकते ना लेके. पण आम्ही पहिले स्नान करणार आहे, कारण स्नान करून नव्हतं दर्शन. आणि तुम्ही ग्लेशियर पाहू शकता, पुढे दिसत आहे ग्लेशियर.
तिथून ते पाणी येते. हे पूर्ण पुढे ग्लेशियर आहे, बघू शकता तुम्ही. इथून ते ग्लेशियर मधून पाणी येत आहे आणि हे गंगामा. तर आम्ही या गंगा घाटीत आलोय, तो स्पॉट शोधतोय. फायनली आम्हाला स्पॉट भेटलाय आंघोळ करायचा. त्या साईडला खूप रश होती आणि तिथं पूजा पाठ चालते, त्याच ठिकाणीच पूजा होते. तर आता तुम्ही पाहू शकता छान वातावरण, आणि या वातावरणात आता आम्ही आंघोळ करणार आहे. इथे जास्त पब्लिक पण नाही, तर आमचे मित्र तर त्या कोपऱ्यात आहे. तर आपलं कर्तव्यच आहे गंगा घाटीत घाण नाही करायची. जर घाण करताना पकडलं गेलं तर 1000 रुपये फाईन आहे, आपल्याला 1000 रुपये भरावे लागतील. तर आता आंघोळीला जातोय आम्ही. तिकडं आपला हिमालय, आपला पूर्ण ग्लेशियर, हिमालय, बर्फ, तेच पाणी विघळून म्हणजे विघळतं आणि तेच पाणी इकडं ग्लेशियरचं पाणी या नदीत येतं आणि याचीच गंगा नदी होते. खूप पवित्र आहे, हेच उगमस्थान आहे. मी आता जरा पाणी चेक करतो किती थंड आहे. अरे भाई साहब, पाणी तर बर्फासारखं आहे. आंघोळ आता करायला लागेल, पाप धुवायचे तर आपल्याला आंघोळ तर करायलाच लागेल. काय माहित किती चुकून पाप केले, काय झालं असेल आपल्याकडून, त्यासाठी तर आता गंगेत आंघोळ करणार आहे आम्ही, सगळे पाप धुणारे. चला मग आता आंघोळ करू, पाप धुऊ आणि नंतर आपले दर्शन घेऊ गंगा मातेचं मंदिराचं. तुम्ही पाहू शकता किती छान असं आहे इकडचं माहोल आहे, बघू शकता. वरती ग्लेशियर आणि डोंगरच डोंगर. चला मग आता आंघोळ करू, नंतर व्लॉग बनवतो मी. ते बोलतात ना, गंगेत येऊन पाप धुता, खरंच पाप धुतल्यासारखंच झालं. एवढं थंड पाणी होतं, बर्फाचं पाणी तरी आपल्याला हे वाटतं, एवढं पूर्ण पायाला मुंग्या येतात आतमध्ये. आता मी आंघोळ करून जस्ट आलोय पाण्याच्या बाहेर, अजून वल्लाय, हवा चालू आहे आणि वरती तुम्ही विचार करू शकता इकडे किती थंडी असेल. त्यात पण मला आता जस्ट गरम व्हायला लागलंय, एवढं पाणी थंड आहे. यावरून विचार करा किती पाणी थंड आहे, एकदम बर्फासारखं. आणि 3-4 डुबक्या मारणं तर सोडून द्या, एक डुबकी मारली तरी खूप झाली. आम्ही ट्राय केलं, 3 डुबक्या झाल्या, व्हिडिओ टाकलच मी, पण खूप अवघड आहे आत जाऊन डुबकी मारणं. आणि पाण्याला फ्लो पण आहे, तुम्ही पाहू शकता. जास्त आत जाऊ शकत नाही, जास्त आत गेला तर तुमच्या पापासोबत तुम्ही पण धुतले जाणार. म्हणून जरा प्रयत्न करा बाहेरच पाप धुवायचे तुमचे. आणि खूप छान वाटलं गंगेत आंघोळ करून, खरंच पाप धुतली गेली. सगळी आंघोळ वगैरे झाली आपली. आता जाणार आहे पूजेला गंगा माताचं, तिथं त्या साईडला मंदिर आहे आपलं, त्या साईडला जाणार आणि पूजा करणार. आणि तिथून आमचं मग जाणार केदारनाथ साठी आम्ही रवाना होणार. आज बघू, आज ट्रॅफिक पण खूप आहे, आता दर्शनासाठी लाईन खूप आहे. आता आमचे मित्र पुढे जातील, लाईन लावतील, तोपर्यंत आम्ही मागे जाऊन त्या लाईनीत जॉईन होऊ. फायनली झालं सगळं, आंघोळ झाली. खूप छान असं वाटलं आंघोळ करून. या नदीत वेगळाच अनुभव होता, एवढं फ्रीज पाणी पहिल्यांदा असं आम्ही, म्हणजे मी स्वतः आंघोळ केलेली, पण खूप छान असा अनुभव होता. आता जाणार आहे आम्ही, लाईन बघू शकता खूप मोठी लागली आहे, या लाईनीत उभं राहणार, दर्शन घेणार गंगे मातेच्या मंदिरात. पाहू शकता केवढी मोठी लाईन आहे इथं. हे आपल्या ग्रुप मधली लोक, यांच्यामुळे जरा थोडं पुढे आलो, नाही तर अर्धा 1 तास मागे गेलो असतो. ती लाईन बघू शकता, 15-20 मिनिटातच एवढी मोठी झाली. आणि हा एक सांगायचं विसरलेलो, पाण्यात खूप थंड वाटतं, क्लायमेट खूप अगोदर थंड थंड असतं इथं जेव्हा येतो आपण तेव्हा, पण एकदा आंघोळ करून बाहेर आल्यावर आता आम्हाला गरमी होते पूर्ण. म्हणजे अचानक
काय हे मॅजिक आहे काय समजत नाही, पण अचानक पूर्ण माहोल चेंज झाला. इथलं वातावरण असं वाटतं चेंज झालं. आंघोळ केल्या केल्या पूर्ण गरम गरम भास वाटतोय. आता तुम्ही पाहू शकता लाईन केवढी मोठी आहे आणि सगळेजण मध्येच घुसतात. आम्ही त्या बाबांच्या मागे होतो, तेवढी लाईन मध्ये घुसली. तुम्ही पाहू शकता 10-1 जण घुसलेत. आता इथून दर्शन घेऊन आम्हाला लगेच केदारनाथ साठी जायचंय. त्यासाठी लवकरात लवकर दर्शन घेऊन काहीतरी खाऊन, कारण जेवायला इथं खूप उत्तराखंड मध्ये असं म्हणजे एवढं जेवणासाठी मी सजेस्ट नाही करणार. छान असं वाटतं मॅगी आणि पराठा हे दोनच ऑप्शन आहे आपल्याकडे, याशिवाय काय भेटत नाही. पाहू शकता क्लायमेट किती छान असं झालंय. इथं 4 धाम यात्रा करताय तुम्ही तर मोस्टली ट्राय करा सकाळी लवकर निघायचं आणि सकाळी सकाळीच दर्शन घ्यायचा प्रयत्न करा, कारण सकाळीच आपला लाईन खूप कमी असते, गर्दी खूप कमी असते दर्शनासाठी. हे ते मंदिर आहे आपलं गंगे मातेचं, पाहू शकता. आतमध्ये तर मला वाटत नाही की आतमध्ये मोबाईल अलो असं. ही VIP लाईन आहे, ही आपल्या सर्वसाधारण नागरिकांसाठी लाईन आहे. पण तुम्हाला काय वाटतं की VIP लाईन राहिली पाहिजे की नाही? तर तुम्ही पाहू शकता मंदिराचं दर्शन घ्यायचा वेळ आणि आरतीचा वेळ इथं आहे तो लिहिलेला आहे. फायनली आमचं दर्शन झालं. आता आम्ही निघत आहे. आता इथून डायरेक्ट केदारनाथला जाणार आहे आम्ही. इथला बागेतला ऍपल खातोय. आम्ही 3-4 ऍपल खाल्ले. काका बोलताय जास्त खाऊ नका, तो पोट खराब होणार. नाही चाचा, पेट खराब हो जाएगा ना. ठंडे इलाके में एप्पल नहीं खाना, गर्म इलाके में एप्पल खाना. चाचा ने मंत्र दिया है. पण आता काय करणार. सॅम्पल बोलून बोलून आम्ही 3 ऍपल घेतले बागेतून डायरेक्ट. हाच ऍपल साईज बघायची. आपल्या इथं पण हा 100 रुपयाला भेटल आणि इथं पण हे 70 रुपये kg विकताय. फक्त एवढं आहे की हे फर्टिलायझर वगैरे मारलेले नाहीत, नॅचरल ॲपल आलेले, नॅचरल ॲपल आहे ते. इथं ट्रॅफिक लागली आहे. गंगोत्रीवरून जे खाली येतो तिथून 20-25 किलोमीटर पुढं ट्रॅफिक लागली. 5 किलोमीटरचा सिंगल वे आणि तिथं आम्ही जवळजवळ अर्धा-पाऊण तास झाला एकाच ठिकाणी उभे आहेत. तुम्ही पाहू शकता एक सिंगल रोड आहे आणि त्यावर 2-2 बसेस अटकल्यात. आणि जेवढे दर्शन करून आलेले सगळे एकसाथ म्हणजे ट्रॅफिकच झाली. सगळे निघालेत हळूहळू, जसं दर्शन होईल तसे निघत होते. आणि इथं ट्रॅफिक झाली है. चाचा कितना टाइम रहेगा अभी ये ट्रैफिक? अभी कोई भरोसा नहीं, कोई पता नहीं है. अभी 5 किलोमीटर मतलब 2-3 घंटा जाएगा ना आराम से. कोई पता नहीं है कब खुल जाएगा. अच्छा, चाचा को भी पता नहीं नीचे कब जाएंगे. तर काय सांगणार आता. आता 3-4 तास आहे. इकडे आले गंगोत्रीला आले तुम्ही दर्शन करायला तर एक ट्राय करा की सकाळी लवकर निघून सकाळी सकाळी दर्शन करून 12-1 पर्यंत निघायचा प्रयत्न करा, तर तुम्हाला इथं ट्रॅफिक नाही भेटणार.